जपानमध्ये 250 किमी वेगानं चक्रीवादळ कागोशिमा आणि मियाझाकी प्रांतांना सतर्कतेचा इशारा। चक्रीवादळामुळे 8 लाख नागरिकांचं स्थलांतर करणार। वाशिममध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसामुळे सकल भागात साचलं पाणी। पटणामध्ये सत्संगासाठी आलेल्या भाविकांवर घर कोसळलं। घर कोसळल्याने 100 पेक्षा अधिक जण जखमी। बांगलादेशी घुसखोरांमुळे झारखंडचं नुकसान, लवकरच नुकसान भरून काढणार चंपाई सोरेन यांचं वक्तव्य। उल्हासनगर मनपाचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्यावर गुन्हा दाखल, तर लेंगरेकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल। तुम्हाला सर्वांना दादाच हवेत, वहिनी नको। लोकसभेत झालेल्या पराभवाच्या अनुषंगाने खासदार सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली नाराजी। नंदुरबार जिल्ह्यामध्ये बदलापूरच्या घटनेची पुनरावृत्ती। अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवत अत्याचार करण्याचा प्रयत्न, शाळेतील सफाई कर्मचाऱ्याचं अश्लील कृत्य। सांगलीमध्ये 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू, कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ। नंदुरबार जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं, जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर। उद्धव ठाकरे उद्या गणेशोत्सव मंडळांशी साधणार संवाद, मंडळांना येणाऱ्या अडचणीबाबत करणार चर्चा। राज्यातील 5 साखर कारखान्यांना 487 कोटींचं कर्ज, एनसीडीसी कडून कर्जाची रक्कम कारखान्यांच्या खात्यावर जमा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।